हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. त्याचबरोबर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा. आज आपण इथे ना पाक न बनवता अगदी झटपट असे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. तर सेम याच पद्धतीने मी तिळगुळाची वडी सुद्धा दाखवलेली आहे. मस्त खुसखुशीत तिळगुळाची वडी. ती रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही जाऊन बघा. सेम याच पद्धतीने आज आपण इथे पाक बनवत आहोत. तर बघा, अर्धा ग्लास पाणी घातलंय कुकरमध्ये. एका भांड्यामध्ये 1 वाटी गूळ मंद आचेवर आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची. आता कुकरची जोवर शिट्टी होतीये तोवर आपण इकडे तीळ छान भाजून घेऊया. एक साधारण 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर तीळ छान भाजून घेतले. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे छान अशी टरफलं निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता यातले अगदी पाववाटी शेंगदाणे आणि पाववाटी तीळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि राहिलेले आपल्याला तसेच वापरायचे आहेत. कसे पुढे ते दाखवते मी. तर बघा, इथे मी पाववाटी तीळ भाजलेले, थंड करून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत मिक्सरला. इथे आपला पाकसुद्धा मस्त तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, अगदी एका शिट्टीमध्ये पाक मस्त रेडी होतो आणि लाडूही परफेक्ट होतात. आपण तसाच पाक करायला गेलो तर गूळ घट्ट झाल्यामुळे आपल्याला पटपट लाडू बांधायला लागतात, हाताला चटके लागतात. तर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर हाताला चटके बसत नाही. त्याचबरोबर झटपट असे हे लाडू आपले तयार होतात. आता जे मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेतली शेंगदाणा आणि तिळाची, ती घालून घेतलेली आहे आणि उरलेले जे अख्खे तीळ आहेत आणि शेंगदाण्याच्या ज्या पाकळ्या आहेत टरफलं काढून घेतलेल्या त्या घातलेल्या आहेत. त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला जो आपण कुकरमध्ये करून घेतलेला गुळाचा पाक आहे तो. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घातली आहे. साधारण 1 ते 2 चमचे मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि सुंठ जायफळची पावडर घालायची आहे. हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे. अगदी इझिली वळले जातात. तुम्ही बघू शकता, हाताला अजिबात चटके लागत नाहीत. झटपट असे मस्त संक्रांत स्पेशल हे तिळगुळ लाडू तयार होतात. आहे की नाही सोपी पद्धत? अगदी याच पद्धतीने तुम्ही तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळाचे लाडू सहज करू शकता. तर इथे एक लाडू मी वळून दाखवलेला आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला अजून एक लाडू वळून दाखवते. आणि जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून 1-2 चमचे तूप घालू शकता, जेणेकरून अगदी इझिली हे लाडू वळले जातात. मी साधारण 1 ते 1.5 चमचा तूप घातलं होतं, त्यामध्येच माझे हे लाडू छान वळून झाले. पटपट वळून घ्यायचे, जेणेकरून गूळ थंड होण्याच्या आधी आपले हे लाडू वळून व्हायला हवे. गूळ थंड झाल्यानंतर अगदी थोडासा घट्ट होत जातं मिश्रण, त्यामुळे मग तूप घालावं लागतं. तर यासाठी पटपट हे लाडू वळून घ्या. अशा पद्धतीने इथे मस्त असे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त दिसत आहेत आणि तुपामुळे लाडवांना छान चकाकीसुद्धा येते आणि करायला तर अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग मस्त या मकर संक्रांत स्पेशल झटपट कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार होणाऱ्या तिळगुळाच्या लाडूच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान खमंग आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत छान राहा, मस्त मस्त रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय. बाय बाय.